नमस्कार. आपण ज्युएल टेक्नो 13.3 व्हर्जन अपडेट नवीन काय केलं आहे ते आपण पाहणार आहोत. हे आपलं नवीन सॉफ्टवेअर आहे ज्युएल टेक्नो 13.3 व्हर्जन. पूर्ण सॉफ्टवेअर नवीन चेंज झालेले आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा आपण त्यामध्ये वापर केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे आपण नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहोत कस्टमरला. त्याप्रमाणे आपण हा पूर्ण आता सॉफ्टवेअर एक एआयच्या धर्तीवर पूर्ण सॉफ्टवेअर आपण विकसित केलेलं आहे. हे सॉफ्टवेअर आपलं 13.3 व्हर्जन. युजर नेम पासवर्ड आता ह्यामध्ये नवीन काय काय ऍड केले आपण इथे तुम्ही पासवर्ड डायरेक्ट लॉग इन रिसेट पासवर्ड करू शकता. जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर रिसेट पासवर्ड केले की ते विंडो ओपन होऊन जाईल पूर्ण. तिथे तुम्ही तुमचे युजर नेम पासवर्ड परत तुम्ही चेक करून ते पासवर्ड तुम्ही टाईप करू शकता. फॉर एक्झाम्पल आता आपण सॉफ्टवेअर चालू करू. पासवर्ड आपण ऑन केलं. ते ज्यावेळेस ही पूर्ण स्क्रीन मेन स्क्रीन ओपन होती मी इथे कुठे क्लिक केले की ते पूर्ण शॉर्टकट कीज गायब होतात आणि स्टार्ट बटनला क्लिक केलं की ते ओपन होतं आणि मध्ये क्लिक केले की ते आता याच्यामध्ये आपण नवीन काय काय ऍड केले आपण ते पाहणार आहोत आपण आधी. तर सर्वात पहिल्यांदा आपण स्टार्ट बटनला क्लिक करू. आपलं बिलिंग फॉर्मॅट जो आहे तो आहे ज्यावेळेस आपण सॉफ्टवेअर चालू करतो त्यावेळेस सर्वात पहिले आपण स्टॉक भरणं गरजेचं असतं. स्टॉक भरून घ्यायचं आणि बिलिंग ज्यावेळेस आपण आता गोल्ड जीएसटी बिल काढतो ना आपण हे गोल्ड जीएसटी बिल बिल नंबर 252613 नवीन चेंजेस केलेत आपण. दरवर्षी दर एप्रिल महिन्यामध्ये आता बिल नंबर 1 पासून स्टार्ट होणार आपला. फायनान्शियल इयर 2526 1 नंबर 2526 2 असं पूर्ण फायनान्शियल इयर प्रमाणे चालणार. परत पुढच्या एप्रिलला 1 एप्रिलला 2627 1 पासून स्टार्ट होणार. कस्टमरचं नाव जेंट्स फॉर एक्झाम्पल एक बिल काढतो आपण जेंट्सचं 57,448. मागचीच आपण बघितलं आहे 57,400 गिराईक म्हणून आम्हाला 57,000 ₹57,000 तुम्ही टाईप केलं की मजुरी ऑटोमॅटिक रिकॅलिब्रेट जीएसटी ते एचएसएन कोड दिलेला आहे आपण. एचएसएन कोड तुम्ही चेंज पण करू शकता. ऍड आयटम केलं सेव्ह केलं. तुम्ही जितकं पण आज दिवसभरात बिल काढणार ते सर्व काढणार त्यामध्ये इथं जे डे लेजर बुक दिलेले आहे आयकॉन हा त्या आयकॉनला क्लिक केले की ते ऑटोमॅटिक इथे दिसतं तुम्हाला. सिल्वर जीएसटी सेल गोल्ड जीएसटी सेल पूर्ण आज तुम्ही दिवसभरात आज काय काय केले ना सर्व व्यवहार आजचं येणार टोटल 57,535 रुपये तुमचं हे झालेले. जीएसटी तुमचं आज दिवसभरात 848 झालेले आज दिवसभर. मला वाटलं बिल डिलीट करायचं आहे किंवा रिप्रिंट काढायचे आहे तिथे जाऊन फक्त डबल क्लिक केलं की बिल परत तुमचं रिप्रिंट निघू शकतं त्याचं. हे गोल्डचं झालं सिल्वरचं झालं म्हणजे एकाच विंडो मधून तुम्ही दिवसभराचे आज पूर्ण जे व्यवहार आहे ते सर्व तुम्ही हे करू शकता. तुम्हाला इथे एक्सपोर्ट टू एक्सेल क्लिक मी म्हणलं की तुम्ही पूर्ण एक्सेल फाईल पूर्ण हे करू शकता. ही एक्सेल फाईल पूर्ण अशी तयार करणे टोटल त्याची. ऑल डे रिपोर्ट तुम्हाला वाटलं हे बिल डिलीट करायचं चूक झालेली तर दुसरीकडे जायची गरज नाही. फक्त इथूनच परत सिंगल क्लिक करून स्पेस बार बटन प्रेस केलं की इंटर डिलीट पासवर्ड. आता इथं पासवर्ड मध्ये तुमचं जे मेन ऍडमिनचा पासवर्ड असेल तो पासवर्ड टाईप करून ओके प्रेस करा. तर तुम्हाला तिथं मेसेज येईल डू यू वॉन्ट टू डिलीट इनवॉइस नंबर 252613 गोल्ड जीएसटी सेल येस बिल डिलीट झालं. 2200 रुपये आले. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण ऑल दिवसभराचं ट्रान्झॅक्शन इथूनच पूर्ण हँडल करू शकता. सोने खरेदी चांदी विक्री पूर्ण सर्व हे एक चेंजेस झाले. आता तुम्हाला पहिले आपल्याला कस्टमर लेजर मध्ये कस्टमरचा रेकॉर्ड शोधायचा मला खूप त्रास व्हायचा की जीएसटी सीए रिपोर्ट मध्ये जा सिल्वरच्या रिपोर्ट मध्ये जा. आता कुठे जायची गरज नाही. कस्टमर लेजर म्हणून एक नवीन विंडो टाकली आहे. कस्टमर लेजरला क्लिक केलं तुम्ही इथे फक्त डेट सिलेक्ट करायची जानेवारी 31 जुलै आणि कस्टमरचं जे नाव असेल ते फक्त सिलेक्ट करून शो म्हणले तुझे आतापर्यंत जो व्यवहार आहे सिल्वर गोल्ड जीएसटी कोटेशन सेल सिल्वर मोड जमा बाकी सर्व गोल्ड सिल्वर सर्व सर्व एकत्र सर्व आलं. टोटल त्याचा व्यवहार सगळा 18,360 नाही का काय असेल तर सर्व आलं. त्याची तुम्ही एक्सेल शीट म्हणले तर एक्सेल शीट तुम्ही इथे त्याची
काढू शकता ते डायरेक्ट. त्याचे पूर्ण कस्टमरचे पूर्ण लेजरचं पूर्ण एक्सेल शीट निघून जातं. तिसरी गोष्ट जीएसटी लेजर. आता पहिलं आपल्याला सर्व सीए ना देण्यासाठी सिल्वरचा, गोल्डचा सगळं सेपरेट सेपरेट आपल्याला रिपोर्ट काढावा लागायचा. तर जीएसटी लेजर म्हणून एक विंडो दिलेली आहे. जीएसटी लेजरला तुम्ही क्लिक केलं, तिथं पूर्ण तुम्हाला फॉर्म डेट जून महिन्याचा आपण काढू. 1 जून, 1 जुलै, 6 म्हणलं की पूर्ण जीएसटी समरी सक्सेस झालं. तुम्हाला सेल परचेस करून किती जीएसटी पेड करायचं डायरेक्ट इथे आला. इथं डायरेक्ट पूर्ण इन्फॉर्मेशन दिली. गोल्ड सेल टाईप मध्ये. इथे इनवॉइस नंबर आहे ना त्याचा पर्टिक्युलर प्रत्येकाचा. सिल्वर सेल, ऑदर सेल, जीएसटी परचेस, सिल्वर परचेस सर्व रेकॉर्ड इथं आलं. टोटल सेल, टोटल परचेस आणि तुम्हाला किती जीएसटी पेड करायचा आहे. हा एक जरी रिपोर्ट तुम्ही सीए ला पाठवला तरी होऊ शकतं. किंवा तुम्ही म्हणले आम्हाला फक्त गोल्डचं बघायचं आहे, तिथं फक्त सिलेक्ट सेल टाईप मध्ये जाऊन फक्त तुम्ही गोल्ड सेल केलं येणार. गोल्डचं तुम्ही म्हणजे सिल्वर सेल पाहिलं फक्त सिल्वरचं येणार. सेम ऑदर, गोल्ड परचेस, सिल्वर परचेस सेम ऑल म्हणले की पूर्ण ऑलचं येणार. तुम्ही एक्सपोर्ट टू एक्सेल क्लिक मी म्हणलं की पूर्ण ऑल रेकॉर्ड तुमचा एक्सेल मध्ये एक्सपोर्ट होणार पूर्ण. ही फाईल तुम्ही सीए ला पाठवू शकता डायरेक्ट पूर्ण तुमचं जीएसटी लेजरचं किती काय आहे ते. जर तुम्हाला mail करायचं असेल तर कुठे जायची गरज नाही. इथे जीमेलचा एक ऑप्शन दिलेला आहे. डायरेक्ट तुम्ही इथं नेट चालू असतं डायरेक्ट तुम्ही इथून मेल पाठवू शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण केली डे लेजर. डे लेजर तुम्ही आता बघितलं तुमचा जे व्यवहार असेल ते पूर्ण सर्व इथे येऊन जाणार होतं. त्यानंतर गोल्ड डे बुक. तुमच्या सोन्याच्या व्यवहाराचं जितकं बी असेल इयरिंग फॅन्सी आज तुमच्याकडे ओपनिंगला इतका ओपनिंग गोल्ड ग्रॉस वेट इतका नेट वेट इतका ओपनिंग क्वांटिटी 2 आहे. दिवसभरात आज विकलं किती, सेल क्वांटिटी, क्लोजिंग वेट, क्लोजिंग नेट वेट आणि क्लोजिंग क्वांटिटी. तुम्ही याची एक एक्सेल शीट प्रिंट काढली तर जमू शकते. आज दिवसभरामध्ये म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठे बघायचीच गरज नाही. डायरेक्ट इथे ओपनिंगला इतका स्टॉक होता, दिवसभरात इतका विकला आणि क्लोजिंगला इतका स्टॉक आणि इतकी क्वांटिटी राहिली. म्हणजे एक्सपोर्ट टू एक्सेल क्लिक मी म्हणलं तर ह्याची पण एक डायरेक्ट एक्सेल शीट तुमची तुम्ही काढू शकता. ते कॅश लेजर. तुमचं जे कॅश लेजर दिवसभराचं जे ट्रान्झॅक्शन असणार ते ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स सगळी दिसू शकतात त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण एक नवीन अजून एक गोष्ट आणलेली आहे की तुम्हाला पहिले कस्टमरची लिस्ट जर काढायची असेल तर ते रिपोर्ट्स एक्सपोर्ट करा, हे करा. तर इथे डायरेक्ट तुम्ही एक्सपोर्ट टू क्लिक मी म्हणलं की डायरेक्ट इथे कस्टमरची जी पूर्ण लिस्ट आहे तुम्ही एक्सेल मध्ये एकदम स्मूथली तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. पूर्ण. त्यानंतर अजून आपण आता तुम्हाला रोजच्या रोज लाईव्ह रेट, कंटिन्यू लाईव्ह रेट बघायचा असेल तुम्हाला, इथे आपण लाईव्ह गोल्ड रेट म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे. डायरेक्ट तुम्ही लाईव्ह गोल्ड गोल्ड रेटला इथे जर क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट जे आत्ताचं जे सोन्याचा जो लाईव्ह गोल्ड रेट आहे त्याची तुम्हाला साईड ओपन होणार नाही का डायरेक्ट आजचा काय रेट आहे ते. त्यासाठी तुम्हाला इंटरनेट वायफाय लागणं गरजेचे आहे. वायफाय असणे गरजेचं आहे त्यासाठी नाही का. वायफाय ऑन असणं गरजेचं आहे. वायफाय असेल तर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह गोल्ड रेट तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट काय दिली आपण की बॅकअप ज्वेल टेकनं. तुम्हाला ज्यावेळेस तुमचा बॅकअप घ्यायचा असतो ज्वेलरीचा त्यावेळेस डायरेक्ट तुम्ही बॅकअप डेटाबेस म्हणलं की तुमचा ऑटोमॅटिक बॅकअप आपल्या लोकेशन मध्ये सेव्ह होऊन जाणार. रोजच्या रोज तुम्ही हा बॅकअप इथून घेऊ शकता तुम्ही. ओके.
त्यानंतर इन्व्हर्ट स्टॉक. तुम्हाला इन्व्हर्ट स्टॉक म्हणजे आज दिवसभरात तुम्ही किती स्टॉक ऍड केलाय त्या गोष्टी म्हणजे ते तुम्ही इन्व्हर्ट स्टॉक मध्ये हे करू शकता तुम्ही. भरपूर अशा छोट्या मोठ्या भरपूर चेंजेस केलेले आहेत. त्यांनी तुमचं म्हणजे सॉफ्टवेअर जे वापरणार आहे ते एकदम सिम्पल होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे यामध्ये. हे पहिले जे रिपोर्ट आहेत आपले गोल्ड जीएसटी टॅक्स रिपोर्ट, त्याला प्रत्येकाला आपण एक्सपोर्ट टू एक्सेल क्लिक मी ऑप्शन दिलेलंच आहे. हे पण तुम्ही रिपोर्ट वापरू शकता आणि तुम्हाला अजून सिम्पल पाहिजे तर ते पण तुम्ही रिपोर्ट तुम्ही यूज करू शकता. स्टॉक मध्ये पण आपण हे दिलेलं आहे एक्सपोर्ट टू एक्सेल. हे पूर्ण तुम्ही एक्सेल फाईल स्टॉकची पण तुम्ही काढून घेऊ शकता पूर्ण. त्यानंतर आपण जे पूर्ण जे सेल लेजर आहे, सेल लेजर मध्ये तुम्हाला पर्टिक्युलर एक बारकोडची वस्तू तुमची विकली गेली का आहे का नाही का, तर ती तुम्हाला बघायची असते. खूप सर्च करावं लागतं. फॉर एक्झाम्पल ही 2961 नंबर बारकोड नंबरची वस्तू, इथे फक्त टाईप बारकोड नंबर मध्ये 2961 नंबर टाईप करा आणि एंटर प्रेस. पूर्ण तुम्हाला ही 2961 फाउंड इन गोल्ड सेल 6 जुलै 2025 कस्टमर स्मिता खांडेलकर, मित्रांनो अंगठी जेंट्स 10 ग्रॅमची अंगठी होती नाही का, पूर्ण ती त्याची इन्फॉर्मेशन तिथे येऊन गेली 2961 नंबरची. म्हणजे त्या वस्तूने तुम्ही आतापर्यंत तुमचा सेल झालाय का नाही ते बघण्यासाठी. धन्यवाद. आणि आपला अभिप्राय कळवा कसं वाटलं आपल्याला सॉफ्टवेअर ते नक्कीच. त्याच्यामध्ये भरपूर अजून चेंजेस आहेत, पण मेन जे आपल्या ज्या रोजच्या अडचणी येत होत्या, सामना करावा लागत होता, त्या अडचणीसाठी मेन हे जे चेंजेस आहेत तुम्हाला कसे वाटले नक्कीच आपला अभिप्राय ज्युएल टेक्नॉला द्या. धन्यवाद.